श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं होतं की शिवाय आणि लावण्याच्या मधुचंद्राची जय्यत तयारी केली गेली होती. त्यासोबतच प्रणव आणि भाग्यश्रीनेही त्या दोघांचा मधुचंद्र रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण ते हे सगळं का करत होते हे अजूनही अस्पष्ट होतं. या भागात पाहूयात प्रणव नेमकी कुठली चाल खेळणार आहे ते. वेळ न दवडता लगेच भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 22. कथालेखिका व कथावाचन जानकी. काव्याने लावण्याला तयार करून शिवायच्या रूम मध्ये आणलं होतं. जसं तिला रूम मध्ये आणलं तशी तिने संपूर्ण रूमवर आपली नजर फिरवली. आधीच त्याची रूम खूप मोठी होती. त्यात जी सजावट केली गेली होती त्याने कोणाचेही डोळे दिसतील असं मनमोहक दृश्य होतं. काव्याने केलेली सजावट खरंच कौतुकास्पद होती. लावण्य, कशी वाटली सजावट? मी स्वतः तयार केली आहे बर का, फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या दादा आणि वहिनीसाठी. काव्य तिला चिडवत म्हणाली. तशी तिने लाजून आपली मान खाली घातली. ये इकडे बस. काव्याने असं म्हणत तिला बेडजवळ आणलं. तिला त्यावर बसवून तिची हनुवटी वर करून तिच्याकडे पाहून हसली. घाबरू नकोस. तू जशी माझ्या भावाला विलन म्हणतेस ना, ते रियालिटी मध्ये तसे विलन नाही आहेत. आज त्याची प्रचिती येईलच म्हणा तुला. काव्या मिश्किलपणे म्हणाली. तसा लावण्याने आपल्या हनुवटीवरून असलेला तिचा हात लाजून झटकला. धत. लावण्य तिचा हात झटकत खाली मान घालून लाजत म्हणाली. त्यावर काव्या खळखळून हसली. तिने आपल्या हातातल्या घड्याळावर नजर टाकली तर आता थोड्याच वेळात शिवाय इथे येणारच होता. मी निघते लावण्य. तुझे कपडे वगैरे सगळं सामान दुपारीच मी इथे शिफ्ट केलं आहे. पुन्हा एकदा सांगेन की घाबरू नकोस आणि ऑल द बेस्ट. काव्या तिला धीर देत म्हणाली. त्यावर तिनेही होकारार्थी मान हलवली. तिला धीर देऊन काव्या रूम मधून बाहेर पडली आणि जाताना दरवाजा ओढून घेतला. आता केव्हाही शिवाय रूम मध्ये येणार होता म्हणून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. रूम मधल्या लाईट्स बंद केलेल्या होत्या. फक्त आजूबाजूला लावलेल्या मेणबत्त्यांचा उजेड होता. त्या उजेडाने रूम अधिकच सुंदर दिसत होती. काव्याने केलेली सजावट ती बेडवर बसल्या बसल्या पाहत होती. 15 मिनिटे झाली असतील की रूमचा दरवाजा अलगद उघडला गेला. दरवाजाचा आवाज येताच तिने पटकन आपली मान खाली घातली. हातांची बोटे एकात एक गुंतवून आणि पोटाजवळ घेतलेल्या पायांची बोटे एकमेकांवर घासून ती तिरक्या नजरेने वर पाहत होती. तो मात्र जसा रूम मध्ये आला होता तशी रूम मधली सजावट आणि त्यापेक्षाही सुंदर दिसत असलेल्या लावण्याकडे पाहण्यात गुंग झाला होता. लाल रंगाची सिल्की साडी, हातात साडीवर मॅच होणाऱ्या बांगड्या, लग्नात शिवायने घातलेल्या मंगळसूत्राने तिच्या गळ्याची शोभा वाढवली होती. केसांचा अंबाडा आणि त्यावर भरमसाठ गजरे, केसांच्या मधोमध पाडलेला भाग आणि त्यात ओढलेली लांब लचक कुंकवाची रेघ, पायात चांदीची पैंजण. ती आता पायांची बोटे एकमेकांवर रगडत होती तर त्यांची किंचित हालचाल होऊन घुंगरू आवाज करत होते. एवढं सोडलं तर दुसरं काहीही नव्हतं तिच्या अंगावर. मेणबत्त्यांच्या त्या मिनमिनत्या प्रकाशामध्ये ती खुलून दिसत होती. कुठलाही जड दागिना तिने घातलेला नव्हता. जेवढं सावित्रीबाईंनी तिला दिलं होतं तेवढंच घातलं होतं. शिवाय तिच्याकडे पाहण्यात हरवून गेला होता. त्याची ती नजर तिला जाणवत होती. पण नजर वर करून त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमत होत नव्हती. लग्नाच्या आधीपर्यंत एकमेकांना टशन देणारे ते आज या अशा वळणावर एकमेकांसमोर येऊन उभे होते. पुढे जाण्यासाठी ना त्याने आढेवेढे घेतले होते ना तिने. जसं नॉर्मली नवरा बायको मध्ये असतं तसंच वागायचं, तसंच नातं निभावण्याचं ठरवलं होतं दोघांनी. तो तिच्याकडे पाहतच बेडवर तिच्या समोर येऊन बसला. जवळजवळ 5-1 मिनिटे दोघेही शांत होते. एक विचारू,
शांततेचा भंग करत त्याने हळूच तिला विचारलं, हो. पुढे जाण्यापूर्वी त्याच्या मनात जे काही प्रश्न असतील ते बोलून घेतलेले बरे, म्हणून तिने त्याला विचारायला परवानगी दिली. तुझ्या पायाची जळजळ तर नाही ना होत आहे? त्याने हा प्रश्न विचारताच तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तिनेही आत्ता कुठे त्याच्याकडे पाहिलं होतं आणि त्याचं राजविंड रूप तिला भावलं. तरीही त्याने असा प्रश्न का विचारला असावा, हा प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर होता. सकाळी तू पूजेसाठी अनवाणी पायाने गेली होतीस ना, म्हणून विचारलं. तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह पाहून त्याने उत्तर दिलं. तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. त्याला आपली इतकी काळजी वाटली म्हणून तिला आनंद झाला होता. मला काही त्रास नाही झाला. आभाळ भरून आलेलं होतं ना, त्यामुळे रस्ते गरम नव्हते आणि वटवृक्ष इथून जवळच तर होतं, त्यामुळेही जास्त काही वाटलं नाही. तिने उत्तर दिलं तसा त्याने सुस्कारा सोडला. आणखी एक विचारू? त्याच्या मनात आणखी एक प्रश्न होता म्हणून तिनेही होकारार्थी मान हलवून विचारायला सांगितलं. तू तयार आहेस ना माझ्यासोबत पुढे जाण्यासाठी? त्याने हा प्रश्न विचारला आणि तिचं हृदय टुनकन उड्या मारायला लागलं होतं. आता त्याला स्पष्टपणे होकार द्यायला सुद्धा तिला लाज वाटत होती. तो उत्तराची वाट पाहत होता, पण ती फक्त खाली मान घालून बसलेली होती. त्याला वाटलं की तिला सध्या या गोष्टी नको आहेत, म्हणून ती उत्तर नाही देत आहे आणि ती बिचारी विचार करत होती की आता कसं त्याला हो म्हणून सांगू. तिच्याकडून काहीच उत्तर मिळत नव्हतं, म्हणून तो बेडवरून उठला आणि रूमच्या गॅलरीचा दरवाजा उघडून बाहेर जाऊन उभा राहिला. त्याने अलगद दरवाजा उघडला होता तर एक थंड वाऱ्याची झुळूक आत आली होती, ज्यामुळे रूम मध्ये लावलेल्या दरवाजासमोरच्या सगळ्या मेणबत्त्या विझल्या गेल्या. जिथे लावण्या बसलेली होती त्या बाजूला होत्या तेवढ्याच मेणबत्त्या मिणमिणत होत्या. त्यामुळे रूम मधला प्रकाशही काही प्रमाणात कमी झाला होता. तो गॅलरीमध्ये येऊन रेलिंगवर हात टेकवून उभा होता. जर तिची इच्छा नसणार तर तो पुढे पाऊल टाकू शकणार नव्हता. बराच वेळ तो विचार करत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या पाठीवर काहीतरी जड जाणवलं. त्याने किंचित मागे वळून पाहिलं तर ती त्याच्या पाठीवर डोकं टेकवून उभी होती. तिचा स्पर्श लागताच त्याचं हृदय धडधडायला लागलं होतं. बायकांच्या मनातलं जाणून घेता येणार नाही तुम्हाला, ती फक्त एवढंच म्हणाली आणि त्याच्या ओठांवर गोड हसू पसरलं. त्याने मगाशी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तिने त्याला यातून दिलं होतं. त्याने तिच्याकडे वळण्यासाठी आपलं अंग हलवलं तसं तिने त्याच्या पाठीवरून आपलं डोकं उचललं. तो तिच्याकडे वळाला आणि तिच्याकडेच टक लावून पाहू लागला. ती आपली नजर खाली ठेवून उभी होती. त्याने तिची संमती मिळताच तिच्या गालावर आपला हात ठेवला. तसं तिचं अंग थरथरायला लागलं होतं. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. पुढे काय होणार याची जाणीव तिला झाली होती. प्रचंड लाज वाटत असल्याने तिने डोळे बंद करून घेतले होते. त्याने तिच्या गालावर ठेवलेला हात तसाच तिच्या मानेवर आणला. त्यासरशी तिची मान वर झाली. तो तिचा लाजरा बुजरा चेहरा न्याहाळत होता. तिच्याकडे पाहतच तो खाली झुकायला लागला होता. तिचे ओठ थरथरत एकमेकांपासून विलग झाले होते. तितकेच त्याचेही ओठ तिच्या ओठांना आपल्या ओठांत बंदिस्त करण्यासाठी आसुसले होते. तिचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही दंडांवर विसावले होते, तर त्याचा दुसरा हात आपोआप तिच्या कमरेवर घट्ट झाला होता. हळूहळू तो तिच्या चेहऱ्याकडे झुकत होता. ओठांमध्ये खूपच कमी अंतर शिल्लक होतं. त्याने ते अंतरही पार केलं आणि तिच्या ओठांच्या कडेला आपले ओठ अलगद टेकवले. जसा त्याचा स्पर्श झाला तशी ती शहारली. तिच्या अंगावर काटे उभे राहिले. दोघांचेही श्वास जलद झाले होते. त्याचा स्पर्श होताच तिने मानेची चुळबुळ केली.
कारण गोड शहारा तिच्या अंगावर आला होता. त्याने थोडं बाजूला होऊन तिच्याकडे पाहिलं तर ती चांगलीच थरथरत होती. दोघांचाही हा पहिला स्पर्श होता. मग त्याने आपला मोर्चा तिच्या ओठांकडे वळवला. जसा तो ओठांकडे येऊ लागला तशी तिने आपली मान झटकन वळवून घेतली. त्यामुळे त्याचे ओठ तिच्या गालावर टेकले. तिच्या या कृतीमुळे दोघांच्याही ओठांवर गोड हसू पसरलं. ती आपल्यासोबत खेळत आहे याची त्याला जाणीव झाली. तो पुन्हा एकदा बाजूला झाला आणि तिच्या ओठांकडे झुकायला लागला. यावेळीही तिने तेच केलं, तर त्याचे ओठ तिच्या दुसऱ्या गालावर टेकले गेले. खेळू नकोस हा माझ्यासोबत, नंतर खूप महागात पडेल. अशा क्षणातही त्याने एक प्रेमळ धमकी तिला दिली, जी ऐकून तिला अधिकच हसू आलं. आता तिने हा खेळ खेळायचा नाही असं ठरवलं. तिने गुपचूप आपली मान स्थिर ठेवली. तसा तो पुन्हा तिच्या ओठांकडे झुकला. यावेळी तिने मान फिरवली नाही, त्यामुळे अलगद त्याचे ओठ तिच्या ओठांवर विसावले. एक प्रचंड अशी लहर दोघांच्याही घशापासून छातीपर्यंत गेली. हळूहळू ओठांची हालचाल सुरू झाली आणि दोघे एकमेकांच्या स्पर्शामध्ये हरवू लागले. दोघांचाही स्पर्श हार्श नव्हता, अगदी हळूवारपणे घडत होतं. श्वास घेण्यासाठी जड जायला लागलं तेव्हा दोघांनी ओठ विलग केले. तिने तर लाजून मानच खाली घातली होती. दोघांनाही आता सहन होत नव्हतं, म्हणून त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचललं. तिला बेडवर आणेपर्यंत त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच होती आणि तिची नजर झुकलेली. त्याने तिला अलगद बेडवर झोपवलं. पुन्हा उभं राहून त्याने आपल्या अंगावरचा शर्ट काढला. त्याची प्रत्येक हालचाल तिला समजत होती, पण त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. काही मेणबत्त्या विझल्यामुळे रूममधला प्रकाश कमी झाला होता, पण त्या कमी प्रकाशातही तिच्या चेहऱ्यावरची लाज त्याला दिसत होती. अंगावरचा शर्ट काढून त्याने तिच्याकडे पाहिलं. दोघांचाही ऊर धपापत होता. तो अलगद तिच्याजवळ पहुडला, हळूवार तिच्यावर झुकला आणि पुन्हा तिच्या ओठांवर ताबा मिळवणारच होता की तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्याने वैतागून टेबलवरच्या मोबाईलकडे पाहिलं. घरातलं कोणीही त्याला फोन करणार नव्हतं, कारण कोणीही त्यांच्या मिलनामध्ये व्यत्यय आणणार नाही हे त्याला माहीत होतं. कामाचं काही असेल म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला. नंबर पाहून त्याने पटकन फोन उचलला. हा बोल. आलेला फोन हा त्याच्या ऑफिसच्या चौकीदाराचा होता. त्याने एवढ्या रात्री फोन केला म्हणजे महत्त्वाचा असणार, म्हणून त्याने पटकन फोन उचलला होता. पलीकडून तो चौकीदार काहीतरी सांगत होता आणि इकडे त्याच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. लावण्य त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती. त्याचा चेहरा पाहून नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. फोनवर बोलून झाल्यानंतर त्याने फोन ठेवला आणि तडक उठून त्याने त्याच्या अंगावर शर्ट चढवलं. त्याला असं तडकाफडकी उठताना पाहून तिला काहीच समजेनासं झालं. अहो, काय झालं? तिने न समजून विचारलं. काही नाही, मी बाहेर जाऊन येतो, तू इथेच थांब. त्याने मागे वळून तिला सांगितलं, पण तिला शांत बसवत नव्हतं. तो जसा बाहेर पडला तशी तीही त्याच्या मागे बाहेर पडली. खाली आल्यानंतर घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये एकत्रित जमा झालेले दिसले. कदाचित त्याला फोन येण्यापूर्वी घरातल्यांना तो संदेश मिळालेला असावा. लावण्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन पाहून घाबरली होती. नक्की काय झालं तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. तुम्ही सगळेजण जागे कसे? शिवाईने खाली आल्यानंतर त्या सर्वांना पाहून आश्चर्याने विचारलं. तसेच बाकीचेही त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते. तू यावेळी खाली काय करत आहेस? जा बरं तुम्ही दोघेही रूममध्ये. विक्रांत त्याला दटावत म्हणाले, पण शिवाय काही ऐकणार नाही असं दिसत होतं.
मला जी माहिती मिळाली ती तुम्हाला मिळाली आहे का? म्हणूनच तुम्ही सर्वजण इथे थांबला आहात का? शिवायने संशयित नजरेने त्यांच्याकडे पाहत विचारलं. तसे सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. काही वेळापूर्वीच त्यांना एका अज्ञात नंबरवरून फोन कॉल आला होता. जी माहिती चौकीदाराने शिवायला दिली होती तीच माहिती विक्रांत आणि सिद्धांत दोघांना दिली गेली होती. त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हरेशराव आणि गीता यांनाही आत्ताच सांगायचं ठरवलं होतं, कारण उद्या त्यांना धक्का बसण्यापेक्षा आत्ताच सांगितलेलं बरं होतं. शिवाय त्यांना विचारत होता तरीही विक्रांत यांनी पुढे काही बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुम्ही दोघेजण जा बरोबर. जे काही आहे ते आम्ही पाहून घेऊ. कमीत कमी आजचे दिवस तरी तू या सर्वांपासून लांब राहा. विक्रांत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मला कोणी काही सांगणार आहे का? काय चालू आहे? काव्या? दोघा बापलेकांचं असं कोड्यात बोलणं ऐकून लावण्यालाच टेन्शन यायला लागलं होतं. बाकीचे कोणी तिला उत्तर देणार नाहीत म्हणून तिने काव्याकडे नजर टाकली होती. काही नाही वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही चला रूममध्ये. चला दादू. यांचं बोलणं सुरूच होतं तोपर्यंत शिवाय ताडताड पावलं टाकत बाहेरच्या दिशेने निघाला सुद्धा. त्याच्या मागेच विक्रांत आणि सिद्धांतही निघाले होते. हरेशराव, गीता आणि सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर जास्त ताण दिसत होता. नमिता रूममधून बाहेर आलीच नव्हती. काव्या, गाडी काढ. त्यांना असं घाईघाईत बाहेर जाताना पाहून लावण्यानेही त्यांच्या मागे जायचं ठरवलं. नाही लावण्या, आपण नाही जायचं बाहेर. काव्याने जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला म्हणून लावण्या दरवाजाच्या दिशेने निघाली. दरवाजाच्या मागे असलेल्या की हँगर जवळ जाऊन तिने एका गाडीची चावी हातात घेतली. काव्या, तिला एकटीला सोडू नकोस. जा तूही तिच्या मागे. सावित्रीबाई काळजीने म्हणाल्या. तशी काव्या पळतच तिच्या मागे बाहेर गेली. लावण्याला ती चावी नेमक्या कोणत्या गाडीची आहे ते काही समजलं नव्हतं, म्हणून तिने बटन प्रेस केलं तर एका गाडीचा आवाज झाला. पळतच ती त्या दिशेने गेली आणि ड्रायव्हिंग सीटवर बसली. काव्याही बाहेर येऊन पटकन गाडीचा दरवाजा उघडून तिच्या शेजारी बसली. लावण्याने गाडी सुरू केली आणि शिवायच्या गाडीच्या मागे घेतली. अर्ध्या तासामध्ये शिवाय त्याच्या ऑफिस जवळ पोहोचला. चौकीदार बाहेर गेटवरच त्यांची वाट पाहत होता. ते आल्यानंतर काहीच वेळात लावण्या आणि काव्याही तिथे पोहोचल्या. त्यांना तिथे पाहून शिवायच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मात्र सध्या त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. सगळेजण चौकीदारासोबत आत गेले. किती वेळ झाला? शिवायने चालता चालता चौकीदाराला विचारलं. पाऊण तास झाला आहे सर. त्याच वेळी तुम्हाला फोन करून सांगितलं. चौकीदारानेही पुढे चालता चालता त्याला उत्तर दिलं. बाकी सगळेजण त्याच्या मागेच चालत होते. चालत चालत ते सर्वजण एका रूममध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर फक्त लावण्य शॉक झाली होती समोर पाहून. बाकी सिद्धांत, विक्रांत आणि काव्या यांच्या चेहऱ्यावर राग होता. सगळ्यात जास्त रागाची सीमा तर शिवायच्या चेहऱ्याने पार केली होती. असं काय पाहिलं असेल सर्वांनी समोर? अखेर प्रणव आपल्या धमाक्यामध्ये यशस्वी झाला होता. काय पाहून सर्वांना राग आला असेल ते कळेलच पुढील भागात. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.